गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नारायण मुनी म्हणाले, नारदा, दृढधन्वा राजाची कथा ऐक. पूर्वी हयये देशाचा चित्रधन्वा नावाचा राजा होता. त्याला दुंडधवा नावाचा पुत्र होता. दुंडधवा सर्व विदांत पारंगत शूर व सदाचरणी होता. तो मोठा झाला तोपर्यंत चित्रधर्मा राजाला विरक्ती उत्पन्न झाली व तो पुलह ऋषीच्या आश्रमात तपश्चर्याला निघून गेला. तिथे कालांतराने तो मरण पावला. दुर्धन्वा राजाने त्याच्या उत्तर कार्य केले आणि पुष्करावर्त नावाच्या नगरात तो राज्य करू लागला. गुणसुंदरी ही त्याची पत्नी. त्या दाम्पत्याला 4 पुत्र झाले. चित्रवाह, मणिमान आणि चित्रकुंडल अशी त्याची नावे होती. राजा सर्व गुणी व सुखसंपन्न होता. तो एकदा मृगयेसाठी अरण्यात गेला असता एका घयाळ अरण्याच्या मागे एकटाच गेला. तो थकला तेव्हा एका तळ्याच्या काठी घोड्यावरून उतरून वटवृक्षाच्या बुंधाशी जरा विश्रांती घेत बहुडला. तेवढ्यात तेथे एक पोपट आला व मानवी भाषेत राजाला उद्देशून गाऊ लागला. हे राजा, सर्व शारीरिक सुखे भोगत आहेस, त्यातच तू रमला आहेस, पण तत्वविचार का करीत नाहीस? तू भवसागरातून पार कसा जाणार? पोपटचे ते बोलणे ऐकून राजाला नवल वाटले. तेवढ्यात त्याचे सैन्य आले व पोपट निघून गेला. राजा राजधानीस परत आला, पण तो उद्विग्न होऊन सदा उदासीन राहू लागला. थोड्याच दिवसात वाल्मिकी ऋषी त्याच्याकडे आले. त्यांचे आदरातिथ्य करून राजाने त्या पोपटाचा प्रसंग त्याच्या कानावर घातला आणि त्याचे रहस्य विचारले. वाल्मिकींनी अंतर्ज्ञानाने राजाचा पूर्वजन्म जाणला व म्हटले, हे राजा, तू द्रविड देशात ताम्रपर्णी नदीच्या तीरी राहणारा सुदेव नामक ब्राह्मण होतास. गौतमी नावाची तुझी भार्या होती. तुम्हाला पुष्कळ वर्ष संतान झाले नाही. सुदेव फार निराश झाला. तेव्हा त्याच्या स्त्रीने त्याची समजूत घातली व विष्णूसाठी तप करावे असे सुचवले. त्या दोघांनी वनात जाऊन तप केले. तेव्हा गरुडावर आरूढ होऊन विष्णू तेथे प्रगट झाला. त्याला वंदन करून सुदेवाने आपली व्यथा सांगितली. हरे नमः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. एका श्रोते कथा पावन सुते सांगे शौनकाल गुण. नारायणाचे पूर्वोक्त वचन ऐकून नारद प्रसिद्ध म्हणे, हो नारायण, आपण जो कथिला दृढधन्वा म्हणून दयाचे कथानक संपूर्ण मज लागून सांगावे ते ऐकून नारायण मुनी म्हणे, नारदा, पुरातनी गंगेपरी कथा पावनी सांगतो ऐकी. समग्र पूर्वी हय देशाचा नृपती महापराक्रमे शुद्धमती चित्रधर्मा नामे जगती प्रसिद्ध असता झाला. तयासी झाला एक पुत्र महातेजा विशाल नेत्र. दृढधन्वा ऐसे पवित्र नाम त्याचे ठेविले. जैसा वाडे अनुदीन तैसे अंगी भरत सद्गुण. गदान बोले मिथ्या वचन धर्मपारायण सर्वदा. चतुष्षष्टी कळा सांग सुबुद्धिक आकडीला संवेग. चतुर्दश विद्या यथा सांग गुरुपासून अभ्यासीला. सर्व लक्षणे सुसंपन्न राजनीतीत झाला प्रवीण. शौर्यदायादी राजगुण अंगी संपूर्ण संचरले. पुढे पावला यवनासी पुत्रव्रत मानी सर्व प्रजासी. स्ववर्तने सकळ जनासी सुख देई सर्वदा. ऐसे पाहुणे तयाचा तात चित्रधर्मा विचारी मनात. प्रजापालना लागी सुत आता समर्थ झाला का? इतपर ह्या संसारात व्यर्थ काळ दवडावा. किमर्थ सर्व संग सांगून सतत श्रीहरी भजन कीजिये. पूर्वज महाराजांची रीती आपण अनुसरावी निवृत्ती. एवं विश्वच्च केला चित्ती स्नेहपाश तोडिले. पुत्रासी राजी बैसवून कुलहाश्रमी केला आपण. अंतरी करीत कृष्ण रमण तप दारुण चालविले. निराहार राहिला सतत निद्रा वजली दिनरात. ऐसे तप करिता भूत मोक्षा जाता झाला. ऐकून पित्र्याच्या सप्ततीशी हर्षशोक झाले दृढधन्वासी. पितृभक्ता द्विजवजनेसी औध्र देईक संपादिले. शोभू हिरण्यादी नानादानी पितृदेशे तिथिली तयाने. गजरथ वाची शिंबिका याने देऊन अर्थी तोषविले. ऐसे उरेकिले पितृकाज. पुढे तो दृढधन्वा महाराज पुष्करावर्त नगरी राज्यधर्म न्याय करीत असे. तयाशी कांता सुशीला उत्तम
विदर्भ कन्या गुणसुंदरी नाम महासती रूपे अनुपम त्रैलोक्य माझी सुंदर तिये पोटी दृढधन्वापासून सुंदर झाले चारा नंदन चित्रवाह मणिमान आणि चित्रकुंडल चतुर्थ तेसीच चारुमती नामक पाचवी झाली कन्या एक माता पितरा सम ती सकळीक सर्व लक्षणे सुसंपन्न ऐसे कुटुंब वाढाले परिकर स्वये तो राव रूप सुंदर शांत दात परम उदार प्रतापी शूर असूनिया वेद वेदांत वेंता सुजान धनुर्विद्येत कुशल पूर्ण समे विषयी पृथ्वी समान गांभीर्य जैसा सागर साम्य विषयी पितामहसा प्रसाद करता गिरीशा ऐसा उग्रवीर्य कीर्तवीर्य जैसा तैसे तैसा शत्रुशी एक पत्नी वर्तधारी राघावा ऐसाच निर्धारी शत्रुसंग विदारणकारी जैसा दैत्यारी केवळ सर्व राजे देत कारभार चरणवंदिती वारंवार कीर्तिध्वज विराजे थोर शीतकर नभी जैसा शुक्ल पक्षीचा जैसा हेमांश तैसे ऐश्वर्य वाढाले विशेष परी तो द्रुबुद्धी दासीस न करी स्पर्श कदापि सुखानुभव घेत अनुदिनी तो एकदा रात्री शयनी निजला असता त्याचे मनी विचार ऐसा उद्भवला हे माझे अतुल वैभव याचा कैसा झाला उद्धव कवन्या पुण्याचा हा प्रभाव उदया सर्व आला असे मी आजवरी जन्माठाई तपाचरण केले नाही दान जप हे होमादिकही सत्कर्म काही नाची येले तथापि हा भाग्योदय महान याचे कोणा पुसावे कारण ऐसे अंतरी करिता मनन रात्र संपूर्ण लोटली ब्राह्ममुहूर्त उडाला राव नित्यकर्म सारिली सर्व नाना दाने देऊनी अभिनव विप्रचरण वंदिले मग अश्वावरी आरूढ होणे मृगयार्थ केला घोरवणे सर्वे सेना चतुरगिनी शस्त्र सन्नद्ध धाविली निबिड झाली वृक्ष विशाल तेथे पातला तो निपाळ नराचा एकूणे पायजळ पशु पडत चालले परी रायाचे अचूक संधान बाणव सोडी मर्म लक्षुण व्याघ्र वराह हवे हरिण असंख्य मारून पांडित तो एक मोठा हरण देखिला राये तिष्यबाने विधिला परी तो न पडता त्या शराला घेऊनी पळाला वनांतरी तत्र बिंदू केले पडत तोची मार्ग अनुलक्षित राजेश्वर घोडा फेकीत धावला त्वरित एकला चिदुर्देश अतिक्रिमिला निबिड वर्णी मृग लपला राये सर्वत्र धुंडाळीला परी कोठे सापडेना मध्यान्ना आला सूर्यदेव आतपे तापले अंग सर्व कासावीस झाला जीव तृषा बहुत लागली सर्वे सेवे नाही सेवक कोणी स्वयेचे राव शोधी पाणी तव त्या वने सागरवाणी सरोवर मोठिले देखिले तेथे जाऊन या तक्षिण येथेच केले उदकपान आणि अश्वासही जळ पाजून तिरी घेऊन टाकला तो तेथे गगनचुंबित वटवृक्ष देखिला विस्तृत जयाची छाया परमांतृत घनदाट पसरलेसे तेथे बांधून या अश्वाशी राजेंद्र बैसला छायेशी तो सुंदर एक शुकपक्षी अवचित तेथे पातला आणि मनुष्यवाचे अलौकिक रायासी संबोधी सुरेख पुन्हा पुन्हा एकच श्लोक पडता झाला ऐसा की श्लोक विद्यमान तुल सुखमोल्या कितीव भूतले न चिंतयेसी तत्वत्व तत्तकथ पारमेशेशी भुतळीच्या दृश्य सुखाशी अनुपम मुख्य ऐसे मानसी परीन विचारिता तत्वासी पार पावसी कैसा तू ऐसा तो शुक्रोक्त श्लोक एकताचे नरनार अंतरा माझी मोह हरिख पाहुनी विचार करी की हा शुक पक्षी वारंवार काय ते पद्य बोलितो मधुर याचा अर्थ दुर्भाग्य काय केवळ सारे भरिलेसी श्रीकृष्ण सेवक परीक्षित निर्मग्न होता भवाभर्दित तया सांगून या भागवत श्री शुकदेवे उद्धरिले तया परी मज उद्धराया हा शुकरूपे व्यासतनय संबोध करता सदय शुकीची आला नसेल की त्याविना ऐसी कोठून वाणी ऐसे राव विचारी मनी तो तेथे त्याची आली वहिनी कीरगुप्त जाहाला मग त्या सर्व सैन्यासहित राजेंद्र आला स्वपुरात परी किराचे वाक्य स्मरत न बोले किंचित कोणाशी कोणी काही पुसले तथापि तया उत्तर न दे कदापि खानदान निद्राद्रीरूपी सकळ भोग त्यागिले आणि झाला भीमिस्थावानी ऐसे पाहुणे पटराने गुणसुंदरी तया लागून हस्त जोडून विनवित मने हो मम प्राणनाथा आजही ऐसी काय व्यथा तुम्हा नसता काही न्यूनता आली खिन्नता कोठूनही खानपान सर्व नियोजून ऐसे का धरिले ते मौन तुमची ही स्थिती विलो कोण मजदारोनं दुःख होय तरी उठा उठा हो प्राणेश्वरा मजवरी आता
दया करा भोजन सावनिया सत्वरा काही बोला मजपाशी ऐसे तेने विनविले बहुत परी रावण बोले किंचित शुक वाक्याचा विचार करीत तैसाची निवांत बैसला राणीस झाले दुःख अपार पुढे सुचेना काही विचार पतीचे चिंतेचे साचार कारण काही समजेना तेने बहु तळमळेत सती असो ऐसा तो दुडत धनवा नृपती विचार करीत असता पुढती काही काळ लोटला पुढे एकदा वाल्मिक ऋषी अवचित आला राजगृहासी जेने स्वये मधुर वाचेची रामायण रचियले तया दुरुनी पाहता क्षण राव उठवून धावला आपण भक्तिभावे ऋषीचे चरण उभय हस्ती धरियेले दंडवत केला नमस्कार अर्पिले सर्व पूजोपचार परममासन देऊन सुंदर ऋषीश्वर बैसविला विप्रपाद शालन जीवन आनंदे केले श्रीधारण श्वाकी घेऊनी मुलीचे चरण स्वकरी सुरित हळूहळू शुक्रवाक्य मनी स्मरत मधुरवाणी राजा बोलत हे भवन मुने मी सापंत कृतकृत्य खचित जालो माझे जन्म सफळ झाले सर्व अर्थ आज लाभले श्रुताधिकही आज वाहिले फळाचे आले साचार जगत पावन पावन आपण तई मज हे दिदले दर्शन तस्मात मी भाग्यवान काय वर्णू करू आता मज समन धन्य आज ना कोणी ऐशी रायाची विनम्रवाणी ऐकून अशी वाल्मिकी मुनींनी संतोषींनी बोलत तया तू धन्य खरोखर माझा उत्तम केलासे आदर आणि जे बोललासी मधुर ते तुझे योगीची असे परिचिंता तुरका अससी मनोगत सर्व सांग मदसी जे काही बोलावया इच्छिशी तेही बोले सकळीक ऐसी मुनीची एकता वचने राव बोले बहु विनयाने आपुलिया पद्राज्व कृपेने मज नाऊने काहीच सर्व सुखा असे परिपूर्ण हृदयी संशय महान शल्ववत एक उदरला दारुण तो तू हलवी सत्वर मी एकदा मृगयार्थ गेलो होतो गहन वनात तेथे फिरता अवचित महत्कार देखिले तयाचे केले जडप्राशन मग विश्रांती घ्यावी म्हणून तिरी वटवृक्ष होता महान तयाचे शाये बैसलो तव हृदयानंदकारक ऐसा पातला किर एक बैसोनिया मम सन्मुख ऐसा श्लोक बोलला विद्य माना तुल सुखमालोक्यातील तीव गुतले न चिंतयेशी तत्वत्व तकस्थ पारमेशेशी ऐसे शुक्राचे एकूण भाषित मज आश्चर्य झाले बहुत परी काय बोलला ते हृदयत काहीच न समजले आणि मज राज्य सुख अपार उत्तम पुत्र आहेत चार पत्नी पतिव्रता सुंदर ममानुकूल वर्तता हे आणि गजास्त्र रथ पदादी इत्यादी सर्व अतुल संपत्ती ही कोणी पुण्यप्रभावी निवृत्ती मज लाभली आहेत हे सर्वही विचार करून मज सांगावे विस्तारून आपण सर्वज्ञ ज्ञानघन संशय छेदन कीजिये ऐसे रायाचे एकूण भाषित मुनिवर्य प्राणायाम करीत ध्यान लावून एक मुहूर्त विश्व समस्त पाहिले अंतरी जाणवणे सर्व वृत्तांत वाल्मिकी मने भूपतिप्रत राया तुझे प्रागजन्म चरित सांगतो समस्त एकपे अंगा तू पूर्वजन्मी सुजान द्रविड देशस्थ होतसी ब्राह्मण तयाचे सुदैव नामाभिधान सर्व लोकी विख्यात असे तो ताम्रपर्णी तिरी वसत वेदाध्ययन करी सतत सत्यवादी स्वधर्मरत यथा लाभे संतोषी तयाची भार्या सर्वमान्या गौतमी नामे गौतम कन्या सुदूर्ण खानी जिसम अज्ञा जगी नसे कोणीही ती महासती प्रेमे सतत भ्रंताराची अनुसरोन वर्तत जैसी भवानी शंकराप्रत अनुसरत सर्वदा ते भार्यासह तो ब्राह्मण करीत गृहस्थ धर्माचरण बहुत झाले कालक्रमण परी संतती नाही जाहली तेने योग्य तो अति दुःखित रात्रंदिन जळपडत एकदा भार्या पादत सेवित बैसली होती आनंदे ते तो सुदैव गहीवरून येते ऐसी मने गे प्रियकरणी संसारा माझी पुत्राहुने अधिक सुख अन्य नसे तपोदानादी पुण्य सकळीक लोकांतरी देताती सुख इह परलोकी सुखदायक सुपुत्रची एक असे पे तरी तो तैसा सुखद सुत मज झाला नाही येत यास्तव माझे सर्व जीवित निष्फळ असे साचार अगे प्या पुत्रा नाही लालिले वेदार्थ तत्व नाही बोधिले तन्मुखेही नाही देखिले व्यर्थीची गेले मम जन्म मी केवळ देवहीन जळो हे उद्विग्नपण आता व्यर्थ काय वाचून शीघ्र मरण मज येऊ ऐकून गौतमी सुंदरी अत्यंत खिन्न झाली अंतरी
पतीचे समाधान सत्वरी सौम्य वचने बोलत, मने नका नका हो प्राणनाथा, ऐसे अभद्र न बोला आता, तुम्हा ऐसे नाते तत्वता मोह न पावत कदापि, तुम्ही सत्य धर्मपरायण, स्वर्गही जिंकिलाती संपूर्ण, तुम्हा ज्ञानी या पुत्राचेन सुखप्राप्ती कैसी होणार, पुत्राचेने दुःख अपार, पूर्वी चित्रकेतू राजेश्वर, पुत्र शोके झाला अतुर, नारदे येऊने उद्धरिला, तैसाची अंगराज महान, तया दुपुत्र झाला वेन, तयाचे त्रासे तो रात्री उठवून गेला पडून वनासी, ऐसे आजवर या जगात पुत्रे दुखित झाले बहुत, तैसा तुम्हाही कदाचित प्रसंग प्राप्त होईल पे, यास्तव आपण पुत्र नाही हे मज बरे वाटते पाही, तथापि जर की आपल्या हृदयी सत्र पुत्र लालासी असेल, तरी सर्वार्थदात्र्या श्रीहरीसी आराधिजे अनन्य भावेसी, जयाचे आराधने कर्दमासी कपिलपुत्र झाला, ते प्रियेचे ऐकून वचन विप्र पावला समाधान, हरीच्या आराधने लागून निश्चय केला तत्काळ, आणि भार्येसह ताम्रपन्नीत स्नान सारिले यथास्थित, मग जाऊनी विरजवान तपाचरणी बैसला, अनन्य भावेशी हरीसी अंतरी ध्यात अहनिशी, शिक्ष पन्न जलाहारासी, पाचवे दिनी करी, ऐसे चतुर्सहस्र संवत्सर तप आचिरले निरंतर, तेने योग्य त्रिलोक समग्र थरथर कापू लागले, ते अत्युग्र तप विलोकून भक्तवत्सल हरी झाला प्रसन्न, गरुडावरी आरूढ होऊन तेथे येऊन प्रगटला, चतुर्भुज घन सावळा, प्रसन्न मुख पुढे ठाकला, ऐसे पाहुनी तये द्विजला आनंद झाला अत्यंत, करुणी साष्टांग नमस्कार, विप्र स्तुती करिता अपार, म्हणे हे प्रभू जगदोद्धार, हेची आता विनवितो, तू भक्त वत्सल दीनोद्धरण, शरणागताचे करिसी अवन, ऐसे बोलती जन, म्हणून शरण आलो असे, तरी दयाळा कृपा करी, रक्षी मज सत्वरी, बुडतो दुःख सागरी, शीघ्र उद्धरी दर्यानवा, ऐसे विनवुनी बहुत, सुदैव द्विज स्वती सहित, भगवंतापुढे जोडून हात उभा निवांत राहिला, एव श्री वाल्मिकी मुनींनी कथिले दृढ धन्वा लागुने, ऐसे श्री नारायण मुनी नारदासी कथिते झाले, इति श्री नारद महात्म्यसार गृह नारदीय पद्माधार, सज्जन श्रोते एकतो चतुरो षष्ठाध्याय गोडहा, इति षष्ठाध्याय समाप्त. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 7. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी म्हणाले, विष्णू प्रसन्न झाल्यावर सुदेवाने त्याची स्तुती केली. विष्णू म्हणाला, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवा तो माग. सुदेव म्हणाला, मला पुत्र नाही, तो द्यावा एवढेच माझे मागणे आहे. विष्णू म्हणाले, तुझ्या भाग्यामध्ये 7 जन्मांपर्यंत पुत्र लाभ नाही, तू दुसरे काहीतरी माग, माझा उपाय चालत नाही. ते कठोर वचन ऐकून सुखदेव मूर्छित पडला. त्याला सावध करून त्याच्या पत्नीने म्हटले, व्यर्थ कष्टी का होता, आपल्या भाग्यात असेल तेच भोगावे, हरीला सांगून काय उपयोग, देव अनुकूल नाही असे आपण समजावे आणि देवाची भक्ती करीत आयुष्य घालवावे. गरुडाला मात्र वाईट वाटले. काही करून सुदेवाला पुत्र द्यावा, नाहीतर तुमची भक्ती कोणी करणार नाही, तुला सर्व सामर्थ्य आहे असे त्याने विष्णूला म्हटले. ते ऐकून विष्णूने त्याला म्हटले, तू सुदेवाला तुझ्या अधिकारात पुत्र देऊ शकतोस. तेव्हा गरुडाने त्या दोघांना पुत्रप्राप्तीचा वर दिला व विष्णूला पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला. सुदेव ब्राह्मण पत्नीसह आपल्या घरी राहू लागला. काही काळाने त्याला एक पुत्र प्राप्त झाला. तो सर्व शुभ लक्षणांनी युक्त मुलगा हुशार होता. शुकदेव असे त्याचे नाव ठेवले. 8 वर्षातच त्याने अनेक विद्या प्राप्त केल्या. काही दिवसांनी देवल मुनी सुदेव ब्राह्मणाच्या घरी आले. सुखदेव त्यावेळी तेथे आला व देवल ऋषींना त्याने नमस्कार केला. त्याची लक्षणे पाहून देवलांना फार आनंद झाला आणि कुतूहलाने त्याने त्यांची सर्व लक्षणे पाहिली. तेव्हा मात्र ते स्कुरारा टाकून स्वस्थ बसले. त्यांची मुद्रा पाहून सुदेव चिंतेत पडला. तेव्हा देवलांनी म्हटले, हे विप्रा, आधी बाळाचे आयुष्य पाहावे व मग बाळाची लक्षणे सांगावी. या मुलाला 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरण आहे, ते अटळ आहे. सुदेवाला वाईट वाटले. देवल मुनी त्याचे सांत्वन करून निघून गेले. सुदेवाला मूर्छाच आली. गौतमी मोठी धीराची होती. तिने पतीला धीर दिला आणि
कितीतरी मोठे मोठे लोकही मरण टाळू शकले नाहीत इत्यादी सांगून तिने त्याला हरिभक्ती रहित राहावे असे सुचवले. अशा प्रकारे तू पूर्वजन्मी सुदैव होतास व तो पोपट तुझा मुलगा होता असे वाल्मिकी ऋषी म्हणाले. हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. पूर्वार्धात याती सुदैव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला. हात जोडून ऐसे वर्णन झाले. पुढे तथा वर्तली कैसी सांगतो एकचित्तेसी. आदिकवी श्री वाल्मिकी ऋषी दृढधन्वासी सांगत. राया ते विप्राचे स्तुतिवचन ऐकून तोषला भगवान मेघगंभीर वाच तक्षण तयाप्रती बोलत. अंगा सुदैवात्वा उत्तम तप संपादिले अप्रतिम. पूर्वी एकांतादृश्य महत्व कर्म केले नसे. कोणीही ह्या तुझ्या अत्युत्कृष्ट प्रसन्न झालो असे तुझसी. तरी तू जे इच्छित असशी ते सर्वही सांग मज. मागशील ते तुझ देऊन सर्व मनोरथ पुरविन. वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिले. ऐसी हरीची ऐकुनी वाणी सुदैव मने गा रमा जाणी. दया सागर कैवल्यदानी. जरी का प्रसन्न झालास तरी तू मज सत्वपुत्र देई. राज्यात दिक अन नको काही. पुत्रेविन शून्य सर्वही. गृहादी नाही मज रुचत. ऐसी विप्राचे ऐकून भाषण श्रीहरी बोले तया लागून. अंगा वत्सा त्यांना या विन घेई मागून पाहिजे ते. पुत्रा वाचून जे का अनिक अदेय देही देईन सकळीक. विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मिले नेसेची. तव भाडीची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात. तुझ पुत्र सुख सप्त जन्मात नाही ऐसे स्पष्ट असे. यास्तव तू न मागे नंदन. तुझ पुत्र सुख नाही जाण. ऐसे हरीचे वज्रासमान निष्ठुर वचन ऐकून या. तो सुदैव द्विज तक्षणी विकळ झाला हृदय उठोनी. वंचित न मूल द्रुमावानी पडला धरणी मूर्छित. ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुखे करीत रुदन. मागुती किंचित ध्येय धरून पती सन्निध बोलत. उठा उठा हो प्राणीश्वरा. व्यर्थ नका दुखवू स्वातरा. मम वाक्याचे स्मरण करा. पूर्वीच म्या कथिलेसे. जे जे कपाळी लिहिले विधाते तेची सुखासुख प्राप्त होते. मानवी भोगीत पूर्व जीवता ते. हरी तेथे करील काय. मुळमुळशी औषध देता. जेवी निष्फळ होये तत्वता. तेवीच अभ्यासाचे सर्वथा उद्योग निष्फळ होतात. जयाचे दैव अनुकूल नाही तयाचे व्यर्थ कोण सर्वही. यज्ञ तप पदानिधिका मुनी श्रीहरी सेवा ज्येष्ठ असे. ऐसे बोलती देव सकळ. परी तिजहूनही देव प्रबळ. सूर्यापुढे घडतो विकळ. तैसी सेवा देवापुढे. तस्मात सर्वत्रीचा विश्वाचा टाकून उठा हो प्राणेशा. एके देवीचा ठेवा भरवसा. हरीचे प्रयोजन काय. ऐसे दिव्य शोक संयुक्त. गौतमीचे ऐकून भाषित. वेनदेय शोभे कांपत. विष्णूची बोलता झाला. देवा ही गौतमी अतिदीन. शोकसागरी झाली निमग्न. तैसाची हा तापसी ब्राह्मण. शोके रडत पडलाचे. ह्यासी नाही कोणी रक्षिता. याचे असह्य दुःखावस्था. तू प्रत्यक्ष पाहत असता ऐसा स्वस्थ राहिलासी. तू दीनबंधू दयासागर. स्वजनालाही भयंकर. भक्त दुःखा सहिष्णू. ईश्वर ऐसा साचार. सोनेह्या आज तव त्या दया काय झाली. ब्राह्मणताही कोठे लोकली. दीनबंधू कैसी संपली. क्रूरता धरली कोठून. सायुजादी चतुर्विध मूर्ती. द्वंद्वकाचे करतळी वसती. तथापि त्यागुनी तव भक्ती. मुक्तीस इच्छित नाहीत तव भक्ताचे अग्रभागी. अष्टमासी ती येऊनी वैगी. किंकरी परी सेवे लागी. तत्पर सदा राहतात. ऐसे तव भक्तीचे महात्म सर्व विशुद्ध असे उत्तम. तरी ह्या विप्राचा पुत्रकाम पुरावाया श्रम तूच काय. पुत्रा वाचून सर्वही यासी. द्यावया उत्युक्त झालाशी. तरी गजेंद्र त्या पुरुषाशी. अंकुश देण्या श्रम काय. जरी तू ह्या विप्राचा कामा नाही पुरविले सर्वात्तम. तरी इथं पर तव पाद पंद्या कोणीच नाही सेवेनार. अष्टी स्त्री असेल तेची मिळेल. ऐसे जरी प्रसिद्ध होईल तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निश्चय. कर्तुम तू समर्थ. ऐसे सर्वत्र आहे विश्रुत. परी ह्याची न ऐसी स्तुत. जरी ते आज नष्टिले पे. यास्तव तेव्हा ऐसे न करी. यासे पुत्र देई सत्वरी. आजपर्यंत नाना परी भक्त कामना पुरविल्यासी.
गजेंद्र करिता तुझा धावा, त्या रक्षिले देवा अनन्य शरण होताची धुवा. अक्षय पद तिधिले तू भक्तेश्वा पूर्वक श्रीपती ऐसी ब्रह्मांडी गाची कीर्ती. म्हणून पुत्राशी की दंपती तुझला शरण पातली. आता उपेक्षा करशील तरी तव कप कीर्ती होईल परी. ऐसी वैनतेयाची वैखरी ऐकुनी खरी बोलत बा खंगेद्रा. विनता नंदना तुझ अंतरी आली करुणा. तरी ममाशे या ब्राह्मणा. सत्वर देई पुत्र एक, ते हरीचे स्वानुकूल वचन. घेऊन हर्षला पद्मगासन, सैवेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता जाहला. म्हणे विजेद्रा सप्तजन्मवरी तुझ पुत्र सुख ना निर्धारी. ऐसे जे का बोलिला हरी ते सर्वही यथार्थ असे. तथापि हरीने मज लागून आज्ञा पिले असे म्हणून तुझकरिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. मंद दक्ष स्फूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सूत. तयाचेनी तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील परितया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. श्रीहरिचरणी जडली मती, म्हणून धन्य आहेस जगती. निष्काम किंवा सकामही भक्ती हरीशी अति प्रिय असे. पाच भौतिक सर्व शरीर अळवावायचे जैसे नीर की जल बुदुवत. साचार धन क्षणभंगुर असे पेजाचा न धरिता अभिमान. अंतरी चित्ती हरीचे चरण, तो नर जगी सर्वमान्य आणि धन्यही होय साचार. दुस्तर भव सागरातून तारील ऐसा ह्या त्रिभुवनी. शोधिता एक हरी वाचून, इतर नाही कोणीच. हरीच्या कृपा क्लेशे करून मी तुझ पुत्र तिथला जाना. आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्त तू. आणि प्रपंचामाची सर्व काळ उदरा तेने राहुनी केवळ. संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगी तू. ऐसो ऐसा गरुड मुखेसी वर देऊनी सुदेवाशी. मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता जाहला. आणि सुदेवही स्वस्त्रीसहित इष्टवर लाभताची. त्वरित स्वगृहा जाऊन पूर्ववत ग्राहस्थ भोगीत आनंदे. पुढे लोटता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भीन. नवमास होताची पूर्ण पुत्ररत्न पसरवली. सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख. गौतमीशी झाला हरिशख, प्रसूती दुःख लोपले. सुदेवा विप्रही आनंदला. द्विज समूह पाचारिला. जातकर्म संस्कार वाहिला. संपादिला यथाविधी सकळ. द्विज वराकाराने यथाशक्ती दिली दाने. याचक जना बहु सम्माने. वस्त्रे पात्रे अर्पिले. ज्योतिर्वित्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तक्षण. शुकदेव ऐसे नाभाभिधान पुत्रा लागून ठेविले. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्ल पक्षाशी रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. पक्ष मास ऋतू अयन जैसे होय कालक्रमण. तैसे तैसे सद्गुण गण अंगी भरत बाळकाचे. बाळक्रीडा अनेक रीती करीत असे दिवसाराती. पाहुनिया पित्याचे चित्ती आनंद अति होतसे. 80 वर्ष लोटली साता. 8वे वर्ष होता प्राप्त. सुदेवसुताचा उपनयनार्थ हर्ष उद्युक्त झाला. द्विजवराशी पाचारून आधी केले पुण्यहा वाचन. सुमुहूर्ता यथाविधान मौजी बंधन संपादिले. गायत्री मंत्र उपदेशिला. शुकदेव ब्रह्मचारी झाला. सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तत्काल. मग माता पितराची वंदून आरंभले वेदाध्यान. स्वबुद्धीने गुरु लागून तोषवीत सर्वदा. अरे तो 8 वर्षाचा कुमार परी केवळ बुद्धीचा सागर. गुरुने कथिता एकवार पाठ होय तयासी. ऐसे करुणी वेदाध्ययन शास्त्रेही शिकला. संपूर्ण स्वपुत्र झाला विद्वान. म्हणून सुदेव आनंदला आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्रासहित एकदा तयाचे सदनाप्रत देवल मुनी पातला. तया पाहता सुदेवेचे तक्षण प्रेमे केले साष्टांग नमन. आसन पाद्यादी समपूर्ण यथाविधी पूजिले. तो सुदेवात्मज ब्रह्मचारी सुखदेव तेथे आला सत्वरी. देवल मुनीचे चरणावरी प्रेमे मस्तक ठेविले. त्या सुंदर कुमारा पाहून मुनी बोलत सुदेवा लागुने. बा द्विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस. अरे हा दुर्लभ गुणसागर. तुझ लाभला पुत्र सुंदर. तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी. ह्या तव पुत्रा समान जगात
वेदाध्ययन कीर्ती विनीती बुद्धिमान लोका ऐसा सुत कोठेही नाही देखला. ऐसे बोलून ते समसी शुकाशी म्हणे, हे बाळा येई दव असती हे कौतुक काही दिसत आहे पाहतो. रेखांकित हे सुंदर छत्र, 2 चामरे विलसित विचित्र वर्तुळ कमळ, सहस्त्र पत्र हस्त्री पवित्र शोभत आहे. अंगुष्ठी सुंदर यवाकृती, आजानुलंबित हात शोभिते. आलकन नयन विराजती, गुगुडे तळपती पिंगट अति गोंडस सर्व शरीर. सस्मित वंदन दिसते मधुर, वलित्रयाने भूषित उदर. भाग्यलक्षणे किती सांगू, ऐसे बोलून कुमाराप्रत. पुनच्च बोले विप्राप्रत, अंगा सुदैवा हा तव सुत. गुणसागर केवळ, ह्याची लक्षणे कैसी देख. शंखा ऐसा कंठ सुरेख, सिग्ध कुरळ केस सकळीक. वृक्षस्थळ उंच बहु, पृथु ग्रीव्य सुहास्य वदन. उच्चस्क धवत स्कंद महान, दोन्ही कर्ण समसमान. अर्कन नयन सुरेख, हा सर्व लक्षणे संपन्न कुमार. सौभाग्याचा होय सागर, परी एकच दोष आहे, थोर तेने समग्र व्यर्थ केले. ऐसे बोलून शिर हलविता, सुस्कारा टाकून मुनी म्हणत. आधी आयुष्य पाहुनी यथार्थ, मग लक्षणे सांगावी. आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायची. पुढे विन नेत्रगोलाची, गरज काय साचारा. सुदेवा हा तव नंदन, 12वे वर्ष जळी पुढेन. अवचित पावले पै मरण, परी तू शोक करू नको. अवश्य होणारे ते पायी, आपोआप होते सर्वही. तया लागी प्रतिकार नाही, मुर्मुशी काय औषध. ऐसे बोलून देवल ऋषी निघून गेला ब्रह्मलोकाशी. गौतमी सह तो द्विज तापसी, दुःखे धरिण्यासी पिढी येला. देवलाचे वचन स्मरत, भूमिसी लोळे विलाप करीत. काही वेळे गौतमी त्यात उठली ध्येय धरून या. स्वाकारी घेतला नंदन, प्रेमे चुंबिले तयाचे वदन. तदनंतर हस्त जोडून पती लागून विनवित म्हणे, हो द्विजेंद्रा प्राणनाथा. ध्येय धरा उठा समर्था, पुढे घडून येणारा अर्था. भिवू नये कदापि, होणारे ते कदाही. जगत्रयी होणार नाही, अवश्य होणारे तेची पाही. घडून येईल निश्चय. शक्रांधिक महादेव तेही दुःख पावले सर्व. अश्वेश्वर बलिराव तोही बंधन पावला. हिरण्याक्ष पावला मरण, उदासुराचे झाले निधन. कर्तिवीर्य आणि रावण तेही शिरच्छेदन पावले. तरी अविष्यभावी ते यथार्थ, घडून येतेची पै समस्त. यास्तव आपण उठावे, त्वरित श्रीहरी लागून भजावे. एवं प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पती लागुनी. ऐसे श्रीमध्वा वाल्मिकी मुनी रायसी कथिता जाहला. इति श्री अधिकमास महात्म सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकत चतुर सप्तमोध्याय गौडः. हरे नमः इति श्री सप्तमोध्याय समाप्तः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी म्हणाले, पुढे सुदेव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्म करीत दिवस घालविले. पुढे असे झाले की मुलाला 12वे वर्ष लागले. काही दिवस लोटले. सुदेव ब्राह्मण तर्फा आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असता सुखदेव आपल्या मित्रासह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकवण्यासाठी सुखदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला व त्याचे प्राण गेले. त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना. तेव्हा मुले घाबरली. ती आक्रोश करीत सुखदेवाच्या घरी गेली व त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो. गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली. तेवढा सुखदेवही वनातून आला. त्याने हंबरडाच फोडला. पुत्राचे प्रेत बाहेर काढण्यात आले. ते मांडीवर घेऊन सुखदेव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून तो, कसा रे तू आम्हाला सोडून गेलास, आणि विधाता तरी असा निष्ठूर कसा झाला, असे म्हणत त्याने एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणे चालू केले. त्यावेळी आश्चर्य असे की अकाली पाऊस आला. 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता. सुदेव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करीत तेथेच बसून देवाचा धावा करीत राहिला. योगायोग असा की ज्या महिन्याभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता. अशा प्रकारे नकळत सुदेवाकडून त्या महिनाभर नाम
उपवास व हरिनाम स्मरण झाले. त्यामुळे हरी प्रसन्न झाला. त्याने त्या मुलाला जीवित केले आणि त्याला दीर्घायुष्य आहे असे सांगून हरी सुदेवाला म्हणाला, येथे आता तुम्ही पुष्कळ वर्ष सुख भोगाल व पुढील जन्मी तू दृढधन्वा राजा व गौतमी ही तुझी गुणसुंदरी नामक पत्नी होईल. हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करील इत्यादी सर्व भविष्य सांगितले. आपल्या हातून कोणते तप घडले हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदेवाने विचारले. तेव्हा श्रीहरी काय म्हणाले ते पुढील अध्यायात दिले आहे. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सप्तमाध्यायीचे अंती. सुदेव पत्नी गौतमी सती शोकग्रस्त सुदेवाप्रती बोध करीती राहिली. पुढे काय वर्तले कौतुकती वनती एका सकळे का आदी कवी मुनी वाल्मिक दृढध्वजी सांगती. राजेश्वर ते सुधेम समान गौतमीचे ऐकून वचन सुदेव पावला समाधान. शोक संपूर्ण टाकला. ध्येय धरून उठला त्वरित. श्रीहरीवरी ठेविले चित्त अविषी भावी ते समस्त तैसेची खचित होईल पे. होणारे ते न चुके काही ऐसा निश्चय केला हृदय. मग पुरवत कार्य सर्वही सदार करू लागला. ऐसे लोटता काही दिन. एकदा तो सुदेव ब्राह्मण समिस्त कृषात हरण्या लागून वनासी जाता झाला. तेच दिने तयाचा नंदन जनक लीडा केला आपण सर्व घेतले वयसगन वापिकेपाशी प्रवेशला. ग्रीष्म काळीचा रश्मावती परमानंदे क्रीडा करीती. परस्परांच्या अंगावरती जळ उडवती. एकसरे एकमेकांचा हस्त धरून निमज्जन करीती. तयेश जीविने मत्स्य मगरा परिपोहनी प्रतीक्षिणी घालीते. एक पुढे पोहत पडत तुझे तया धरून धावत तव तिची उडून अकस्मात पुढच्यास खाली ओढावे. वारंवार येऊन तिरासी लोटून द्यावे एकमेकांशी. मी म्हणून कुदत त्वरेसे अंतही घेऊन वर येत. पुन्हा पुन्हा जडी बुडून परस्परा काळीती शोधून अगाध निरीत स्थिर राहून एकमेका मर्दित मार चुकवावा. बुडवणे पडती एकतळी जाऊन लपती. एक तिरासी अवलंबिती आनंद चित्तीन समाय. ऐसे किडती मिळवणे मित्र प्रारब्ध ओढवले विचित्र. सुदेव विदाचा तो पुत्र तिथिलाग्रात जहाला. मित्रवर्गाचे भय तश्यन तया वाचून पडावे म्हणून आपुला श्वास निरोधून अंगाधिनिरी प्रवेशला. निमिषा माझी गेला तळी. तेथे सर्व शक्ती लोपिली. सकळ अंगे विकळ झाले. पुढे उपाय चालेना. उदरा माझी शिरले पाणी. तत्काल प्राण गेला निघून. कडेवर जळ होऊन तळीच लागून राहिले. बहुत वेळ झाला तरी सुखदेव आला नाही वरी. ऐसे पाहुणे ते अवसरी व्यवस्थ अंतरी घाबरले आणि महाशब्दे आक्रोशत धावत आले. गौतमी प्रत म्हणती गे माये तव सुत. वापिका जळात बुडाला. ती वज्रायची कठोर वाणी. कर्णा माझी पडताशने. हा पुत्र म्हणून ब्राह्मणी निश्चेष्ट पडली धरणीस. कितुक्याताची सुदैव ब्राह्मणा. श्वासरमा आला वनातून. पुत्राचे ऐकून मरणमुख झाला. विचित्र मूलद्रुमापरी अवचित पडला भूमीवरी. पुनच्छ मूर्छा सावरून सत्वरी दंपती उठली उभयंता. पुत्रा हाक फोडीत धावत गेली वापिके प्रत. तव पुत्राचे फुगोनी प्रेत तरंगत वर आले. तयाची लागवेंगे काढून अलिंगडे घट्ट धरून नंतर चोकावरी घेऊन मुख चुंबित पुन्हा हस्ते कुवाळीत वदन वारंवार पाहती न्याहाळून. रडता कंठ दाटून सुदेव वचन बोलत मने गाव असता तान्ह्या बाळा. सत्वर उठ वेहाळा. मजशी बोलून शुभ बोला. दुःख निरसी सकळी नेत्र उघडून या मज पाही. मना लागे आनंद देई. तुझ विना आम्ही उभयंताही. परदेशी आता जाहलो आम्हा वृत्तासी टाकून जाणे. योग नव्हे तुझ कारणे. तुझ वाचून आमचे जिने व्यर्थ जाणो गुणवंता. बा हे तुझे मित्र समस्त पाचारिती. अभ्यासार्थ उपाध्यायी अध्यापनार्थ हाक मारितो पाहे हा. तू सर्वगुण निधान बाळ. आता व्यर्थ न दौडी काळ. निजून झाली वाड वेळ. उठ सत्वरी तुझला टाकून मी जात नाही आम्हा गृहाचे प्रयोजन काही. तुझविना आता गृह सर्वही शून्य वनापरी झाले. वनही मी न करी निगमन तयाचे काय प्रयोजन. तुझविना आता आम्हा लागून प्रिय नाही काहीच. आजपर्यंत म्या कदाही नित्य कर्म नाचियले काही. ब्रह्महत्या महापापही केले नसे साचार. ऐसे असता माझा नंदन आज काहा पावला निधन. कोणत्या कर्म विपाकाचे न दुःख दारुण पातले. अहो विधात्या हे काय केले. पुत्रधन कोठे नेले. याने तुझला मोठे चांगले फळ मिळाले काय सांग. अरे मी वृद्ध अतिदीन. माझा एकुलता एकीची नयन. तोही त्वा बळेची आकृषण नाहीसा केला निर्दया. आम्ही
दंपती अति निर्धन आमुचा बाळ तोची एकदधन तया हरिता तुझ लागून लज्जा केसी वाटेना तू सर्वत्र असवणे सदय मजवर का झालाशी निर्दय विपरीत माझे भाग्यदेय म्हणून ऐसा वर्ततीस की आता माझे बाळा लागून शोधित हिंडू कोठे म्हणून तान्ह्या तुझे चारू लोचन बदरंग कोठे दिसेल रे पर्जन्यापासून जळ मिळते भूमी प्रसवते धान्याते पर्वत नाना रत्न जातिते सागरी मोते सापडती परिपुत्र मृतपुत्र मिळेल येथे ऐसे स्थानक नाहीच दिसत पुत्रावाने दुर्लभ वस्त्र ब्रह्मांनी नसे काहीही ज्याचे शरीर आलिंगुन हृदयात ताप जाईल पूर्ण तये माझे बाळाचे वदन मजला कोठे दिसेल बा वस्सा ताहण्यात दया करी एकवार काही बोल सत्वरी ही तव माता पुररी परी अति विलाप करीतसे येसी पाहुणे वढाळा दया घेईना ऐसी तुझला न कथिता माता पित्याला कधीही कोठे न गेलासी आजी तू आम्हा पुसविला विन कोठे केलेसी दीर्घ प्रयाण आता मधुर वेदाध्ययन श्रवण करून कोणाचे वस्सा मी निष्ठुर दारुण तुझ लागी स्मरत असून माझे हृदय कठीण म्हणून फुटवून प्राण जाईना धन्य धन्य तो यश धन्य धन्य तो दशरथ राव वनासी जाता श्रीधर राव जेने आपुले त्यागुने वैभव प्राणाही तत्काल सोडिला तयाचे किती धन्यपण धिक्कार असो मज लागून प्रत्यक्ष पाहुणे सुताचे मरण जो मी अद्यापि वाचलो मी दुर्भागीहीन केवळ मज भाचतो शोकानळ आता किती करू तळमळ सर्वांग विकळ जाहले हे देवदेवा अनाथनाथा दिनानुकपिन रमाकांता वैकुंठेशा तुझविना आता नाहीच दात्रा कोणीही तरी धावगा श्रीहरी मज दिनाते रक्षी सत्वरी पुत्र शोकानळ अंतरी मज निर्धारी जाळीत आहे मज समान ह्या त्रिभुवनी शट होणार काही नाहीच कोणी भगद्वा कांते उल्लंघुनी पुत्री दुरासा धरिले म्या हेही मी अनुचित केले पाहिले अदृष्टी जे नसे लिहिले तदर्थ इच्छा करिता बळे कोणासी ते लाभले एवरीती तो विप्र बहुत विलाप करी पत्नीसहित तव नभा माझी अकस्मात अकाल जलत पातला झाकोळला चंडीकरण गर्जना होय अति दारुण चपळा पडत कडकडून दिगंतरे कोंदाळली खरंच स्पर्श सुटला वात पर्वतही तेने कापत महावृक्ष जवळवणी पडत जीव समस्त घाबरले 1 महिन्यापर्यंत जाण बलाहक वर्षला दारुण धरती मंडळ संपूर्ण जळ परिपूर्ण जाहले ऐसा पर्जन पडला सतत परिसुदेवाची नाही वेदित पुत्र श्लोकानळे अत्यंत तापोने भ्रमिष्ठ जाहला दिवस उगवे मावळे केव्हा तेही नाही समजले तेव्हा शोक करिता करिता आगावा मास केला निघोनिया पुन्हा पुन्हा ऐसे वदत घाना पानही सोडिले समस्त विलाप करिता पर्जन्यात भिजत मास लोटला जो तो हरीचा प्रिय परम मास होता पुरुषोत्तम नेऊनिया त्याचे उत्तम सेवन घडले साहजिक प्रभातकाली अभ्यस्नान आणि नित्य घडले उपोषण तेने भगवान सुप्रसन्न होऊन प्रकट झाला नवनिरदशामशरीर पितांबर द्विभुज मुरलीधर वनमाला भूषित सुंदर पुढे उभा राहिला तव ओसरला सर्व पर्जन्य विप्रे देखिला भगवान अंगीचे पुत्र प्रेत दक्षिण मेदिनीवरी ठेविले आणि पत्नीसहित आनंदेसी दंडवत नमन केले तयासी श्रीहरीचे शरण आम्हासी ऐसे मानसी चिंतित जोडून या उभय पाणी पुढे उभा राहिला शनी भगवान कैवल्यदानी तया लागूने बोलित सुदेवा तू भाग्यवान आणि धन्य धन्य आहेसी जाण तव भाग्याचे कराया वर्णन त्रैलोकी कोण समर्थ वत्सा आता तुझं लागून भविष्य सांगतो करी श्रवण 12 सहस्र वर्ष पूर्ण हा तव पुत्र वाचेल इतपर तुझला सतत पुत्र सुख होईल खचित प्रसन्न होणे म्या साप्रत तुझ हा सूत दिदलासे तव पुत्र सुख विलोकुन सुपृह होतील देवादिजन हट्ट प्राप्ती पुत्रापासून सुख नवे हे खेरीच परी स्वये वैनतेयाने हा सूत दिला तुझ कारणे म्हणून तू पुत्रवानपणे सर्व प्रसिद्ध होशील आणि मी होणे प्रसन्न सुचिर स्थापिला तव नंदन आता द्विजाहा तुझ लागून सदा सुखद होईल ह्या तव पुत्रास सतत ग्राहस्थ सुख भोगून येथ अतिस्वय ब्रह्मलोकाप्रत अनायासे पाहून या
सहर्ष वर्ष तेथे भोगुने ततस्थ भोगते पुनच्छ ह्या भूतळी निरुत्ते मनुष्य जन्माते येशील दृढधनवान माहे विख्यात जगती राजा होशील चक्रवर्ती बलवाहन धनसंपत्ती अपार तेथे वाढेल इंद्रपदाहूनही अधिक ऐश्वर्य वाढेल सकळीक अयुत वर्षपर्यंत सुरेख राज्यसुख भोगशील हीच गौतमी तव पत्नी तेथेही होईल तुझी राणी गुणसुंदरी नामे भुवने महासती प्रसिद्ध राजनीती माझी निपुण ऐसे होतील चार नंदन तेसीची एक कन्यारत्न सुशील सुंदर होईल सुरासुराशी दुर्लभ अति ऐसे भोग भोगुनी निरुती कृतकृत्य मी ऐसे जगती ऐसे चित्ती मानेशील संसारीचे विषय दारुण तया माझी होईनी निमग्र भवतारक हरीचे स्मरण तुझं नाहीसे होईल तेव्हा तुझा हा शुकदेवसुत कीर होऊन या वनात वटऋषी बैसोनी यथार्थ बोध करील तुझ लागी वैराग्योत्पादक श्लोक वारंवार म्हणेल एक तो ऐकून या तू साहसक होऊन गृहा जाशील मग विषय सुखाची त्यागून चिंतानवी होशील निमग्न तेव्हा तेथे वाल्मिकी येऊन तुझ लागून बोधिल तेने सर्व संदेह जाऊन आपल्या पत्नीसह तू झनी अच्युत केवल पदा लागून जाशील जाण निश्चय ऐसे बोलत भगवान तव अग्निपर दैदिप्यमान उचित उडाला द्विजनंदन श्रीहरी चरण वंदिले तया पाहुणे माता पितरे आनंद पावली एकसरे हर्षाशु ढाळीत प्रेमभरे पुत्रालागी अलिंगिती सकळही देव आनंदले पुष्पवृष्टी बहु वर्षिले तव माता पित्र्यांची पावले शुकदेव वंदिले द्विज सुताची विलोकुन गरुडही आनंदला तक्षण अतिचकित झाला ब्राह्मण श्री हरिचरण वंदिले आणि जोडून या करद्वयाशी सुदेव मने गा ऋषिकेशी मम हृदयस्थ संशयाशी तू करी सत्वर 4 सहस्त्र वर्ष सतत मी दुष्कर तपिले बहुत ते तू प्रत्यक्ष येऊन तेथ निष्ठुर वचन कथिले जे की वत्सा तुझ प्रारब्धी पाही पुत्र सुख नाहीच कदाही ते तव वाक्य सर्वथाही अन्यथा कैसे जाहले आणि हा माझा मृत नंदन कैसा उठला जीवित होऊन याचे असे काय कारण ते मज लागून सांग देवा एवं सुदेवे श्री हरीशी प्रश्निले बहु विनयेसी ऐसे वाल्मिकी दृढतन्वासी कथन करिता जहाला इति श्री अधिक मास महात्मा सारा बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकतो चतुर अष्टमाध्याय गूढ हरे नमः ती अष्टमाध्याय समाप्तः गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 9। श्री गणेशाय नमः। सुखदेवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीहरी म्हणाले, हे विप्रा, तू जे तप सहज केलेस ते तुझ्याकडून झाले नसते. हा महिना पुरुषोत्तम मास होता. त्यात पुत्र शोकात मग्न होऊन तू पावसात भिजलास, उपास केलास आणि माझे नित्य स्मरण केलेस. त्यामुळे ही सर्व पुरुषोत्तमाची सेवा झाली. हे साधन सर्वश्रेष्ठ आहे. असे म्हणून हरीने पुरुषोत्तमाचे महात्म्य त्याला सांगितले व तो वैकुंठात परत गेला. वाल्मिकी म्हणाले, हे राजा, तो सुदेव ब्राह्मण इहलोकात पुरुषोत्तमासी ची व्रते करून अंती वैकुंठात गेला व पूर्वपुण्याईने त्याला जो जन्म मिळाला तोच तू आहेस. आणि तुझा मुलगा सुखदेव हा गरुडाच्या वरदानाने झालेला असल्यामुळे तेथे तो पोपटाच्या जन्मास आला. गौतमी ही तुझी पत्नी गुणसुंदरी नावाने तुझी पत्नी झाली. तू अरण्यात गेल्यानंतर पोपटाने तुला आपल्या पूर्वजन्माचा पिता म्हणून ओळखले आणि तू संसारात गुंतून जन्म मरणात अडकू नये, तुझे पतन होऊ नये म्हणून तुला त्याने विरक्ताचा उपदेश केला. आता तुझी कीर्ती अशीच अखंड राहो. मला आता शरयू नदीच्या तीरावर जायचे आहे. असे म्हणून वाल्मिकी निघाले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, पुरुषोत्तम मासात व्रते कोणती करावी? तेव्हा वाल्मिकी म्हणाले, हाच प्रश्न लक्ष्मीने विष्णूला विचारला होता. तेव्हा त्याने जी माहिती लक्ष्मीला सांगितली ती परंपरेने मला कळली आहे, ती सांगतो. असे म्हणून त्या ऋषीने पुरुषोत्तमाची पूजा, दाने, व्रते, स्नाने, उपोषणे इत्यादी सर्व यथासांग वर्णन करून सांगितले. तसे 7 श्लोक असे म्हणायचे तेही सांगितले. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. अष्टमाध्यायीय अंती सुदेवे प्रश्नेले श्री हरिप्रती, मम मृत पुत्र उठावा निवृत्ती काय कारण मज सांग. ते तयाचे ऐकून वचन. हरी म्हणे, द्विजा, एक संपूर्णत्व केले ते तुझ वाचून अन्याचेन नच होय. आणि काय केलेसी विशेष तेही तू जाणत नाहीस. जेणे मी साक्षात
ब्रह्मांडेचं बहु संतोष पावलं. जो का माझा प्रिय परमहागत मास पुरुषोत्तम, याची सेवा अत्युत्तम तुझं वाचून घडविलेसे. तू आपल्या पत्नीसहित निर्मग्न असता पुत्र शोकात खाणं पानादी भोगरहित मासपर्यंत राहिलासी. पुरुषोत्तम माझारी एकही तो जो उपवास करी तयाच्या सकळ पापाची पुरी होऊन या तत्काल विमान माझी आरूढोने वेग्या जातो वैकुंठू भुवने. विप्रा सहज तुझ पासोने अद्भुत करणे घडलेसे. मास मात्र निरंतर सहज राहिलासी. निराहार अकाले मेध प्रतिवासर त्रिकाळ स्नाने जाहले. पुत्रशोके नेनतनपणे अखंड घडली स्नानोपोषणे. परी पुरुषोत्तमाची सेवा तेने अच्युतम जाहली. इतर सर्व साधनाहून तूच हे घडले श्रेष्ठ साधन. ज्याचे कराया परिणाम ती जगी कोण समर्थ. पुरुषोत्तमाच्या सेवनापरी श्रेष्ठ नाहीच जगा भीतरी. वेदोध्याभासने तीही सारे तुच्छ निर्धारी यापुढे. अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने पुरुषोत्तमाने अनन्य साधने. सर्व देवाश समक्ष तुळूनी पाहता साचार अन्न साधने. हळूवट पुरुषोत्तम झाला संघट. मनने भूमिस्तर लोक निपट. भक्तिभावे पूजिते आणि पुरुषोत्तम मास तोही पाही. यद्यपि असे सर्वही तथापि पूजिता पुतळा ठाई सफळ होतो तत्काल. ऐसा हा मास पुण्य पावन. यात त्वा केले तपाचरण. मनोनीत वत्सा हा तव नंदन. पुनच्छ जीवित झाला आणि तू सर्व जगा माझी. कृतार्थ ही झालासी सहजी. ब्रह्मांडी धुंडाळीता आजी. तत्वसम पुण्यात्मा नाहीच. मानव जन्म पावोनी पाही. पुरुषोत्तमासाठीही स्नानदानादी सत्कर्म काही. नाच रचती कदापि जे ते केवळ अधम होत. तयासी जन्मोजन्मी सतत दारिद्र्यादी दुःखे बहुत भोगावी लागत निश्चय. तस्मात् मत्प्रिय पुरुषोत्तमासी सेवावे अनन्य भावेसी. तेने मी भगवान गोलोकावासी सुप्रसन्न होतसे आणि तो पुरुषोत्तम सेवकजन मज आवडता होय. म्हणून तयासी महाभाग्यवान आणि धन्य करीतो तत्काल. पुरुषोत्तम मासास महिमा काय सांगू गा विप्रोक्तमा. वर्णिता साक्षात चतुर्मुख ब्रह्मा कुंडित झाला साचार. ऐसे बोलून घननीळ अदृश्य झाला तत्काळ. पुढे वर्तले ते सकळ सांगतो एके राजेंद्रा. तो सदार सुदैव ब्राह्मण पुरुषोत्तम सेवने करून मृत स्वपुत्र उठला पाहून अत्यानंदे डवरला आणि मने मजपासून नेनता घडले पुरुषोत्तम सेवन. तेची सफळ झाले पूर्ण. उठला माझा मृतपुत्र. अहो ऐसा मास कदाही देखिला किंवा ऐकिला नाही. ज्याचे प्रभावे लोकोत्तरही कामना होती परिपूर्ण. ऐसा विस्माविष्ट होत पुरुषोत्तम मास मानविता. ते पुत्र स्वपत्नीसहित परमानंदी झाला. मग सर्वे घेऊन तनयासी पत्नीसह वापला गृहासी. शुकदेवही सुकृतीशी करुणी पितरा तोषवित. पुढे सुदैव द्विजवर तये मामासी त्वरित सादर. श्री विष्णू पूजन परिकर सर्वदा करू लागला. कर्ममार्गाशी स्पृहा त्यागिला. भक्तिमार्गाची इच्छा धरिली. सर्व दुःखात्मा साहुली. एक असे पुरुषोत्तम ऐसा भाव धरून मनात. प्रति पुरुषोत्तमा मासात जप होमादी सत्कर्म सतत. हरीशी भजता झाला. तेने येथे सहस्रवर्ष सर्व भोग भोगुनी हर्ष. ती सदार दिव्य वर्ष वैकुंठाशी पावला. सुख भोगोनी मागुती सपत्नीक आला भूतकाळाप्रती. तोची दृढधन्वा भूमती प्रसिद्ध आहे. स राजेंद्रा पुरुषोत्तमाच्या सेवेनेसी सर्व समृद्धी मान झालाशे. पूर्वीची जी तुझी महिषी गौतमी महापतिव्रता तीच ही गुणसुंदरी येत तुझी राणी झाली साप्रत. पूर्वी जन्माची जो तवसूत शुकदेव नामे विख्यात पै पुरुषोत्तमाच्या प्रभावाने जिवंत झाला जो हरीने. 12 सहस्र वर्षायु जेने भोगुनिया पृथ्वीवरी अंती पावला वैकुंठाप्रती. तोची सुखदेव अरण्यात सरोवरातीरी वटी साप्रत. शुक्ररूपे बसला तू. तयाचा पूर्वजन्मीचा पिता अवचित वना माझी येता. तूच वाहुनिया तत्वता. ऐसी चिंता उद्भवली की हे माझे प्रत्यक्ष दैवत सर्व हितोपदेष्टा सतत. दुस्तर प्रपंच सागरात सापंत निमग्न झाले असे. यातील दुर्धर विषव्याळ याची डंखित सर्व काळ. तेने हा होऊन व्याकुळ पतने पडेल निश्चय. यास्तव यास बोध करून जरी का मी न उद्धरीन. जरी मजही भवबंधन प्राप्त होईल साचार. पुतना मनकरापासून पित्यासी सुत रक्षितो म्हणून. पुत्र हे सुतासी अभिमाधान स्वकृत्य मान्य असे जे. तेही
मिथ्यार्थ होईल उथा हा मम पूर्वजन्मीचा पिता तस्मात यासी बोधुनी आता की जे सर्वदा उपकार ऐसा की रे निश्चय केला आणि वेद्रोधार्थ श्लोक बोलला रायात्वा जे पुसले मजला तूच सर्व सांगितले अखंड असो तव कीर्ती आता मी जातो शरयू प्रती जियेच्या दर्शनामाते निवृत्ती पापे लोपती तत्काल ऐसे बोलून वाल्मिक ऋषी उद्युक्त झाला गमनासी तव तो राजेश्वर तयासी हस्त जोडून विनवित मने हो ऋषीवर्य आपण पुरुषोत्तम नामा पावन जो कथिला मास म्हणून तयासी ऐसे सेवावे अशी कोणाची पूजा करावी कोणती कधी दाने द्यावी कोणती कामे आचरावी आणि विधी कैसा तयाचा हे सर्व परोपकारार्थ विवरुनिया सांगा मज प्रताप भावा दृश्य मुनी समांत लोकहितार्थ संचरती ऐसी रायेची प्रश्नवाणी ऐकुनी बोले वाल्मिक मुनी राजेश्वरात्वा मज लागुनी जैसे आजी प्रश्नलेस ऐसेस पूर्वी रेमेने हरिते परमप्रीती प्रशिले होते तेव्हा हरीने कथले नियते तेची सांगतो राजेंद्रा एके समयी वैकुंठ विहारी सुखे बैसला असता मंदिरी प्राणप्रिया शिरबिद्धी कुमारी हस्त जोडून विनवित मने ओ देवा वैकुंठनाथा प्रीती मात्र मी तुमची कांता म्हणून चरणी ठेवून माता तुम्हा लागी प्रश्नित आहे तरी होऊन या प्रसन्न माझे करावे समाधान अधिक मास तो पुण्य पावन सुखदाय असे पे तया माझी ज्ञान स्नानदान पूजादी सत्कर्म गैताशना अक्षय शुभ लाभते म्हणून बहुवर ऐकिलेसे तरी ती कोणाची पूजा करावी कोणती कैसी दाने द्यावी कोणती व्रते आचरावी आणि विधी कैसा तयाचा हे सकळही विवरून मज सांगावे कृपा करून ऐसे रेमेचे ऐकून वचन श्रीहरी पूर्ण आनंदला आणि मन हे प्रिय कमळे तुवा उत्तम मज प्रश्रिले तरी याचे उत्तर सकळे सांगतो एके सावध सूर्य संक्रांतीहीन जो मास तयाशी म्हणते अधिक मास तयासा स्वामी गोलोकेश पुरुषोत्तम स्वय असे म्हणून त्या मासी आनंदित पुरुषोत्तमाशी उद्देशून स्नानदान जपतर्पण देवार्चनादी आचारावी आणि तेल त्याग भूषयन एक जाती पत्रावली भोषण अपुपदान नख केशधारण एकाज्ञ भोजन तेसीची दीपदान व्रत सांग दपत्य भोजन उपानह त्याग धान्य वर्जन नियम अवेग धास्ती स्नान नियमाने फलत्याग लवण वर्जन तिल तांबूल धान्यादी दान हेम रम्य सौभाग्यवायन गोप्रदान संवत्सर उपोषण आयचित नक्त धारणा पारणा एक भुक्त अविभाष्यसन की मौनवत मासापर्यंत करावे एकही कर्म केल्याशिवाय अधिक मास जयाचा व्यर्थ जाय तया दारिद्र्यादी दुःख अतिशय प्राप्त होत निश्चय जे कोणी पुरुषोत्तमासी स्वल्प किंवा बहुदानेसी भावे पूजिती ब्राह्मणासी तया अखंड सुख होय रवी संक्रांती रहित मास पुरुषोत्तम नाम तयास तया माझी नियम विशेष भक्तिभावे आचरावे प्रथम प्रातःकाले उठून स्वच्छ मुख मार्जन करून दंत धावन पूर्वक स्नान आचरावे यथाविधी मग शुद्ध वस्त्र नेसून सुशोभित सुगुचतपणे गृही येऊन अन्न कथालाप सोडून हस्तपाद प्रसारिले त्यावरी आचमन करावे संध्या देवाचनादिक भावी नित्यकर्म सर्व सरावे अंतरी धावे पुरुषोत्तमा मग उपवास नित्य एकभूत इत्यादिक जी व्रते बहुत त्याहून इष्ट व्रताचा यथार्थ नियम द्यावा यथाविधी आणि पूजादिस संपादन लागून वेदशास्त्रा माझी निपुण शुद्ध ब्राह्मण पाचारून आचार्य दान करावा मंगलवाद्य गर्जन करीत पूजा समारंभ द्यावा न समस्त सकल करून यथोचित शुचिभूत पेक व्हावे मग उपलिप्त जे शुद्ध स्थळ पूजार्थ कल्पिले तेथे निर्मळ चतुरस्र किंवा वर्तुळ गोमये मंडळ करुनी तया वरी अष्टदळ एक तंडुलाचे करावे सुरेख भोगवती भरुनी रंग अनेक सुशोभित किजिये त्यावरी यथाशक्ती सोवन रजतन ताम्य किंवा मृन्मय पूर्ण नूतन दृढ कलश अभेन यथाविधी स्थापवावा आणि ते कलशाचे पूजन सर्वापचारी करावे दान पितांबराऋत ताम्रभाजन तयावरी ठेवावे त्या माझी स्वर्ण निमित्त सुलक्षणी राधिकासहित पुरुषोत्तमाची मूर्ती यथोच्च ठेवून या साचार तियेची प्राणप्रतिष्ठा प्रीती श्रुती मृती पुराणोक्ती
अग्नित्य तारणपूर्वक निवृत्ती करावी जानक इंदिरे मग भव मूर्ती साजरी धावून या शुद्ध स्वातरी नाना मंत्री सर्वापचारी पूजन ऐसे कीजिए ऐसे बोलूने पूजा प्रकार हरीने कथिला सविस्तर तो तेथे वर्णिता समग्र ग्रंथ विस्तार होईल यास्तव तो सर्व सोडून आता वनितो पुढील कथन तरी श्रोती मज लागून क्षमाशी पूर्ण कीजिये असो सर्वापचारी साची पूजा करीत पुरुषोत्तमाची जरी का कित्येक पदार्थाची दुर्लभता होईल तरी शुद्धोदकेचे संपूर्ण उपचार कल्पावे जाण यस्म स्मृतेती ती मंत्र म्हणून न्यूनते पूर्ण करावे पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ तया सनैध्य मासापर्यंत द्रुतदीप लावावा अखंडित तेने सर्वार्थ लाभिते पूजा झाल्यानंतर देख नम पुरुषोत्तमाख्य हा सप्त श्लोक स्तोत्राचा एक पाठ सुरेख करावा मग अन्य कथा लाप सांडून चिंतेंद्रियपणे शुद्ध राहून भावे करीत पुराण श्रवण दिवस संपूर्ण दौडावा ऐसे अधिक मास अनुदिन पूजी पुरुषोत्तमा लागून तयाशी सर्व पापे जळून मनोरथ पूर्ण होतात आणि इहलोकी पावोने सुखाशी अति जाय मोक्षपदाशी असे श्रीहरी आनंदेसी रमसी कथा जाहला इति श्री अधिक मास महात्मा सार बृहनादीय पद्माधार सज्जन श्रोते एकतोच चतुर नवमध्याय गूढः हरे नमः इति श्री नवमध्याय समाप्तः गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पुरुषोत्तमाख्य सप्तश्लोक स्तोत्र नमः पुरुषोत्तमाख्य नमस्ते विश्वभावन नमस्ते तू हृषिकेश परमा महापुरुष पूर्वज येने दमखिल जात यत्र सर्व प्रतिष्ठितम लये मिश्रात्री दैत्यतम तम प्रबोध्यश्वम केशवम परेश परमानंद परमात्मर प्रभु द्वित पच्चित परिरेज्ञेयो स मे कृष्णः प्रसीदतु कृष्ण कमलपत्राक्ष राम रघुकुलोषद्रमं नरसिंह वामन विष्णु स्मरणयति परागतिम वसुदेव वराह च कंशकेशी निषुब्धनं पुराणपुरुष यज्ञपुरुष प्रणतश्रमः अनादिनिधिन देव शंखचक्र गदाधरम त्रिविक्रम हलधर प्रणतोऽस्मि सनातनं यह इंद्र कीर्तयन्नित्रे स्तोत्रानामृतमोतं सर्वपापविनोमुक्ते विष्णुलोके महीयते इति श्री पद्मपुराणतो पुरुषोत्तम स्तोत्रम संपूर्ण हरे नमः गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 10 श्री गणेशाय नमः नवमाध्याय जे पूर्ण पुरुषोत्तम पूजा विधान हरीने कथिले रेम लागून ऐसे वर्णन झाले आता पुढील कथानायक श्रोते एकी जे सकळी कशी हरी मने प्रिय अनेक सांगतो एकचित्ते मेषाधिक कांती संयुक्त चैत्राधिक जे मास समस्त तयाचा स्वामी दिवसनाथ असे निश्चित जानपा आणि जो रवी संक्रांतीहीन तोची अधिक मास जाण तयाचा स्वामी नारायण पुरुषोत्तम असे पे म्हणून तये मासी पूर्ण पुरुषोत्तमासी उद्देशून स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणा लागून अर्पिजे आणि त्या मासी जपाती विपुळ कर्म करिता अति निर्मल स्वलाभ असे बहुत फळ प्राप्त तत्काल होत असे ऐसे त्या मासाचे महिमान म्हणून सकळे भावे करून नाना सत्कर्म आचरून भगवंता लागून तोषवावे पुरुषोत्तम मासी जे कोणी स्वच्छत निरुपम व्रतद्यानी नाराधिती पुरुषोत्तम लागुनी अंधपतने पडती ते मासा माझे पुरुषोत्तम पुण्य फलद असे परम म्हणून जनी व्रत उत्तम की जे तेची सांगत शुद्ध प्रतिभे पदेपासून अमापर्यंत की जे उपोषण किंवा साधावे नक्त भोजन की एक भुक्त असावे अथवा साधावे आयाचित शुचिभूत असावे सतत होम हवन पूजादी यथार्थ सत्कर्म समस्त आचरावे नाना प्रकारे दान धर्म करिता होत सफळ नेम हेची जाणीने अंतरी वर्म सदा सत्कर्म कीजिए दान व्रता चरणाविषयी शक्ती नसे तयाशी काही तया लागी उत्तम सोयी सुलभ एक सांगतो सर्व काळ शरीर शोषून तत्परच असावे तीर्थसेवने भावे विप्राची सेवा करून काळक्रमण करावे ऐसा साजरे जो तयासी ब्राह्मण वचने तत्काळाशी
घननिळा जे मानव निधन कुपाळा दुराचारी शक्तिहीन दुर्जापासून उपजीवन सर्व काळा बुद्धिहीन विद्या विनय विवेकहीन नसे ज्ञान जयाशी पशु ऐसे सर्व काळ बुद्धिहीन वागती केवळ तया लागी तरया सोज्वळ साधन असे कोणते तू दीनानाथ करुणाघन मजवरी तुझी कृपापूर्ण म्हणून केला हा प्रश्न समाधान करी तू ऐसे प्रियेचे भाषित ऐकून या वैकुंठनाथ उपोषण नक्त एकमुक्त आणि अयाचित साधन नाना व्रते नाना दाने काय शोषण तीर्थ सेवेने इत्यादी अनेक जीपे साधने तया कारणे असमर्थ जेतई भावे विप्र पूजावा तैसाची संत संग करावा मग दाने व्रत तीर्थ सेवा कासया जीवा पाहिजेत गंगा तीर्थ सेवन फळे प्राप्त होती बहुत काळे साधू संगमे तरी तत्काळे होय लाभ सुफळाचा साधू जनाचे स्पर्शन दर्शन किंवा करिता नामस्मरण सकळ पातके दग्ध होऊन सनातन सुख प्राप्त होय ऐसा सत्संग महिमा उत्तम म्हणून की जे साधू संगम संत कृपेने पुरवणी काम वैकुंठ धाम लाभते कल्याणेचू जे का जनतेही करावे हेची साधन अधिक मासाशी भगवान संतुष्ट पूर्ण होत असे आणि विशेष गोवी प्रालागुरी प्रत्येही पूजावे भावे करून ऐसी ऐकुनी हरीची वाणी चंद्रभागिनी बोलिता इंदिरा मने हो श्री मुरारी तुम्हापासून नानापरी धर्म ऐकिले पर्यंतरी तृप्ती निर्धारी हे नेवेची तरी आता गोवी विप्रपूजन कैसे करावे यथा विधान तेची नाथा मज लागून निवेदन करी पा ऐसी श्रींची प्रश्न वैखारे ऐकुनी बोले श्री मुरारी प्राणप्रिय समुद्रकुमारी धन्य निर्धारी जरी तू उत्तम प्रश्न केलासी माते म्हणून आता प्रथम तू ते धेनुपूजन विधान निवृत्त सानंद चित्ते सांगत तरी तू आता सावध चित्त राहून एके सकळ वृत्त सर्व ब्रह्मांडा माझी निश्चित धेनु दैवत श्रेष्ठ असे तियेच्या शरीरी सतत चतुर्ध्वज भुवेने वास करीत सकळ देवता होणे यथार्थ सामर्थ्य अद्भुत असे पा स्पर्श करिता शरीराशी बोहरी होय सर्व पापासी दर्शन मात्रे मंगलराशी निश्चयसी प्राप्त होय तेवीच पुच्छी करिता स्पर्श तत्काल होणे दुरितानाश दारिद्र्यता दुःख योगादी क्लेश सर्वही विनाश पावती तापत्येय निरसुनी जाय ब्रह्मांडोदरी कीर्ती होय गृहधन दारा दुहिता तनय होत अन्वय निश्चय धेनूची होता कृपापूर्ण काय अल्लभ्य जना लागून ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन असते आपण धेनू रूप गोया माझी सूर्यतनया आणि मृता माझी नर्मदा आर्या तैसीच दुर्ती शिवभार्या भगीरथी वसतसे गोमकृपा भिंतरी जान सकळ तीर्थ वसती आपण सर्वागा माझी देवता वाचून रिते स्थान का नाहीच ऐसी धेनू जगन्मीय ब्रह्मरूपीची निश्चय होय यास्तव ते वाचून काय तुझे वरिष्ठ जगी असे वेदशास्त्र पुराण इतिहास धेनूच्या अंगी करीती वास ब्राह्मस्त्र पर्यंतास नाही आधार दुसरा गायीच्या वृद्धी यज्ञयागादी कर्म होती म्हणून यज्ञादी कर्मासी निवृत्ती मुख्य कारण धेनूच सकळ जगा माझी जाण अतिपवित्र वस्तू दोन एक धेनू तुझा ब्राह्मण याहून अन्न व्यर्थ सर्व आणि गोब्राह्मणामध्येही देख धेनूच असे श्रेष्ठ अधिक ते वाचून जगी अनेक नाहीच प्रमुख निश्चय सर्व पापनाशाचे हे मूळ गोविप्राचे एकच कुळ ऐसे असता अज्ञानी सकळ द्विभाग केवळ मानेती यज्ञाची अंगे असती दोन कव्य आणि वेद संपूर्ण गव्य होय धेनूपासून वेदस्थान विप्र प्रमुख होमशाळा देवयातने समाजिता गोविष्ठेने पवित्र होता या कारणे धेनूची अतिश्रेष्ठता धेनू म्हणजे यज्ञाचे मुख तसेच उभय नेत्र देख गोक्षीरामुळे अमृत सुख असे अल्पक निश्चय गोक्षीरामृत समान तुझे अमृत नसे जाण एवं प्रकारे चतुरानाने मुखे आपण बोलिला इतरी स्वर लोक सुख भोगाविषयी इच्छा असेल जयाच्या हृदय धेनू सेवा नाना उपरी सर्वदा तरी करावी जे कोणी पुरुषोत्तमासी विधीने उजून या धेनूची प्रतीक्षणा करतील तयाशी अत्यंत लाभ होईल सप्तद्वीपा पृथ्वीप्रत प्रदर्शनाकरिता जे फल प्राप्त तेची योग प्रदक्षिणे त्वरित होय निश्चित जाणपा धेनू ही रविकन्या असून सर्व जनाच्या कल्याणावर लागून यांनी
यज्ञसिद्धी व्हावी म्हणून झाली उत्पन्न भूलोकी. जैसी भागीरथी निर्मळ स्नाने उदरी जन सकळ. तैसीच धेनू पवित्र सोज्वळ करी पावन ते जगात. ऐशी धेनू कल्याणदायिनी प्रत्यक्ष असे या भुवनी. म्हणून सकळ पुण्य वच्छुनी तिये लागुनी भजावे. भावे करिता पूजन सेवा सुपुण्य फळ मानावा. सर्व पूर्वज पावोनी त्रिदेवा सुखानुभव घेतील. ऐसा गोपू जनाचा महिमा न कळे तयाशी गोनीस सीमा. वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा बहुत श्रम पावत. म्हणून धेनू ते भक्तिभावेसी विशेषे भजावे. अधिक मासी गोदानाची पुण्यराशी मम वाणीसी न वर्णवे. परी कमले तुझ वरुती विपुल असे माझी प्रीती. म्हणून सक्षपे मुख्यार्थाप्रती सांगतो निवृत्ती एकपा. सुशीला आणि सुलक्षणा बहु दुग्धवती अति तरुण निरोगी वस्य संपन्न चतुरास्तनी सुंदर शुभ्रवर्णी बहु साजिरी न्यायजिता पुष्ट शरीरी स्वर्ण शृंगी रम्य खुरी वस्त्रालंकारी सुशुभित ऐसा अच्युतम धेनुसी पूजुनी यथा विधानेसी. बाहुनी सुपात्र ब्राह्मणासी दान भावेसी दीजिये. अधिक मासा माझी गो प्रदान करिता होय दुरित नाशन. पूर्वजा लागी स्वभुवन निश्चय दान लाधिले. धेनू दाना समान पुण्य त्रैलोक्या माझी नसे अन्न. गोदान करता सर्वत्र मान्य होतो धन्य ब्रह्मांडी. गोदानाचे सुपुण्य फल किती सांगू तुझ निर्मल. श्रवण मात्रे मानव सकळ पवित्र तत्काळ होती पा. अबाल उद्धरोन वेगे पावती मोक्षसदन. गोप्रदाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चय. पुरुषोत्तम मासी प्रिय भक्त परी गोदान करता श्रेष्ठ सर्वात. म्हणून जनी अधिक मासात सुपात्री दान दीजिये. आता सुपात्र म्हणनी कोण तरी सांगत तुझ लागून. सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी दानधायन. यजनाधिक षष्टकर्म करी जो अनेक शांत जात दयाळू. अधिक शुद्ध सात्विकशील ज्याचे स्वधर्माशी नित्य वागून. न्याय करी कुटुंब पोषण जगदीशाचे पवित्र चरण. रात्रंदिन चिंती जो आणि जयाच्या घरी अग्निहोत्र. तोची विप्रदान सुपात्र तया देता गोदान पवित्र. इह परत्र सुखप्राप्ती. म्हणून विशेषे अधिक मासी सुशल सर्वस्व धेनुषी. धर्मशास्त्रोक्त विधानेसी भक्त भावेशी पूजुनिया. नानाविध वस्त्रालंकार घालूनी गोच्या अंगावर. एकाग्र चित्ते जोडून कर संकल्प सुंदर करावा. श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ मान्य सुपात्र ब्राह्मणाप्रत. गोदान करीतो मी यथार्थ म्हणून उदक सोडावे. मग पाद्यार्थी उपचारेसी आणि नाना वस्त्रालंकारेशी यथाविधी भक्तिभावेसी ब्राह्मणासी पूजुनिया. गोपुच्छा देऊनी विप्रहस्ती तांबूल दक्षिणा ठेवीजे वरती. ह्या गोप्रदाने गोलोकपती चित्ती हो संतुष्ट. ऐसे बोलूनिया वचन विप्रहस्ती जोडूनी. जीवन चरणाप्रती साष्टांग नमन भावे जाना करावे. सत्पात्र नसेल समयासी अथवा हस्ती न घेवे तो दानासी. तरी तया उद्देशुनी मानसी उदकच सोडावे. ऐसे करिता ब्राह्मणास न लागता प्रतिग्रह दोष. सुपात्र दानाचे फल विशेष दान करत्यास लाभते. भावे करिता दान सुपात्री पूर्वज पावती सुखपरत्री. गोदानासम पाहता जगत्री नसेची पुण्य दुसरे. परी अपत्री देता दान देता घेता दोघेही जण. शतपूर्वजा सहित आपण निरयी पतन पावती. आणि दुर्गंधीहीन अतिकुशाग्री अथवा वंधा विकलांगी की अंधा एकशृंगी किंवा त्रिस्तनी मृतवर्षा की एकनेत्र पादहीन. ऐसी धेनू देता ब्राह्मण पूर्वजासहित सदा आपणा नरक यातना प्राप्त होय. म्हणून जियेने ब्राह्मणाचे सानंद चित्त होईल साचे. भक्तिभावे दान तियेचे यथाविधी कीजिये. आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लागते. हाता गोदानाची उत्तम योग्यता किती म्हणून वर्णावी. किती गोड म्हणावा सुधारस. किती वाड म्हणावे आकाश. तेजस्वी परम चंडाश किती म्हणून सांगावा. पृथ्वीसी उपमा काय द्यावी. पाताळ खोली किती वर्णावी. मेरूची उंची किती असावी. नामाची पदवी अपार कीर्ती वर्णावा. विष्णूचा प्रताप काय वर्णावे. शिवाचे तप दीपिका कांतीचे दिव्य रूप किती म्हणून वाणावे.
ऐसो ऐसे गोदान फल कथिले ऐसे प्रिय सकल श्रवणमासे दुरित जाल जाय तत्काल निरसोनी इति श्री अधिक मास महात्मा सार ब्रह नारदीय पद्माधार सज्जन श्रोते एकतो चतुर दशमाध्याय गौड़ः हरे नमः ती दशमाध्याय समाप्तः। गोपाल कृष्ण भगवान की जय।